ठाणे आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम उघडली आहे। ड्रग्जचं तुरळक वाढतं लोन रोखण्यासाठी पोलिसांनी ड्रग्ज विरोधी कारवाई कठोर केली असून या कारवाई अंतर्गत गेल्या 2 दिवसात 3 ठिकाणी छापेमारी करून वेगवेगळ्या कारवाईत तब्बल 2,37,00,000चं एमडी पावडर तर 22 किलो गांजा ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकानं पकडलाय। या तीनही गुन्ह्यात एकूण 2,60,00,000चा अंमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे। सध्या अंमली पदार्थ सेवनाची समस्या सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे। ठाणे आणि मुंबईत ड्रग्जचा भस्मासूर हळूहळू आपला वेढा घट्ट करतोय। वाढती ड्रग्ज विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या 2 दिवसांच्या कालावधीत 3 ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ साठा जप्त केलाय। उल्हासनगर येथे 10 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली। उल्हासनगर येथील साईबाबा मंदिर चौकात 2 जण एमडी पावडरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावून आरिफ मोहम्मद, शरीफ खान आणि सफिकुर रहमान सिराज अहमद खान या दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडे पोलिसांना 11,72,500 रुपये किमतीचे 58.1 ग्रॅम एमडी पावडर ड्रग्ज आढळून आले। पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्यात। 11 फेब्रुवारी रोजी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका येथे ही कारवाई करण्यात आली। नेवाळी नाका येथील भोईनगर येथे 2 जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची बातमी अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी नेवाळी येथून मंगल उत्तम पवार आणि अमर सुभाष पवार या दोघांना अटक केली आहे। तसंच त्यांच्याकडून 44 किलो 855 ग्रॅम गांजाही जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 22,85,000 रुपये 100 इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। डायघर परिसरात 12 फेब्रुवारी रोजी देखील कारवाई करण्यात आली। डायघर परिसरात ठाकूरपाडा येथे एका इमारतीत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे पोलीस पथकानं 12 फेब्रुवारी रोजी रात्री एमडी विक्रीसाठी आलेल्या एलियास कुशहाल खान, अमान कमाल खान, सैफ अली असाबउल हक खान या तिघांना ताब्यात घेतलं। तसंच यावेळी त्यांची झडती घेतली असता या तिघांच्या ताब्यातून 1,109.1 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळलं। 2,25,45,500 रुपये किमतीचे एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे। तर पोलीस चौकशीत या तिघांनी एका महिलेला आधीच 800 ग्रॅम वजनाची एमडी विकली असल्याची माहिती समोर आली आहे। आणखीन एमडी विकण्याच्या प्रयत्नात हे तिघे असतानाच अंमली पदार्थ विरोधी पथकानं त्यांना डायघर येथील ठाकूरपाडा भागातून जेरबंद केलं। तिघांनी हे एमडी राजस्थानमधून आणल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। अटक आहेत त्यांचा देखील पोलीस कस्टडी रिमांड हा 17 तारखेपर्यंत आहे। त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे। त्या कारवाईमध्ये एकूण 58 ग्रॅम मेफेड्रोन एमडी हा अंमली पदार्थ मिळून आहे, ज्याची किंमत 11,72,000 रुपये इतकी आहे। त्यामध्ये देखील आरिफ खान आणि सफीउर खान असे 2 आरोपी अटक केलेले आहेत। ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहे। त्याच्यामध्ये गांजा असेल, कोकेन असेल, एमडी पदार्थ असतील, अंमली पदार्थ एमडी आहे, त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत। मोठ्या प्रमाणात एवढा अंमली पदार्थ पकडतो, कुठे रॅकेट सक्रिय आहे का मोठ्या प्रमाणात? या एकूण 3 गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचा जो एमडी हा अंमली पदार्थ आहे हा कुठून आला, त्याचा सोर्स काय आहे, तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होतं किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली पाड्यासह येथील आदिवासी पाड्यांमध्ये 2 वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्याचे, पाण्याच्या टाक्या उभारण्याचं नियोजन आखण्यात आलं होतं। ठाणे महापालिकेनं उशिरा का होईना या कामाचे कार्यादेश दिले, त्यानुसार या कामाला सुरुवातही झाली। पुढील 6 महिन्यात पाड्यांमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे। घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमधील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगर माथ्यावर जाऊन अरुंद वाटा तुडवत पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र प्रसिद्ध होताच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेतली। त्यानुसार आता येथील आदिवासींची तहान भागवण्यासाठी त्यांनी पावलं उचलली आहेत। त्यातही तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या काळात 88 लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती। मात्र 2 वर्ष त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते, परंतु आता रखडलेल्या कामाचे कार्यादेश दिले असून त्याचं कामही सुरू केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागानं केला आहे। 10 ठिकाणी सिंटेक्सच्या 5000 लिटरच्या टाक्या बसवल्या जाणार आहेत। त्यात कशेळीपाडा, पानखंडा, बमनाली पाडा, टाकरडा पाडा आदींसह इतर आदिवासी पाड्यांचाही समावेश आहे। तसंच येथील सर्व पाड्यांना पाणी मिळावं या उद्देशानं 3 ते 4 ठिकाणी पंप बसवले जाणार आहेत। 3 ते 4 इंचाची जलवाहिनी सुद्धा टाकली जाणार आहे। त्यानुसार पुढील 6 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे। पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पानखंडा आणि इतर आदिवासी पाड्यांची बुधवारी पाहणी केली। यावेळी सिंटेक्सच्या टाक्या काही ठिकाणी तुटलेल्या आढळून आल्या। बोरवेलला गढूळ पाणी येत असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं, तर तुटलेल्या टाक्या बदलल्या जाणार असून इतर समस्या सोडवण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। दररोज नाल्यातून वाहून जाणारं सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणणारा 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर उभारण्याचे वेध ठाणे महापालिकेला लागले आहेत। किमान 500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्यानं केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राम यांची प्राथमिक चर्चा झाली आहे। पालिकेनं सादर केलेल्या या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय ही वित्त संस्था सुचवणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी आणि कर्ज या प्रकारचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झालाय। हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे। या संदर्भात बुधवारी ठाणे महापालिकेचे नागरी संशोधन केंद्र येथे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक झाली। राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते। ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली। यात प्रामुख्याने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पावर भर देण्यात आला। केंद्र सरकारच्या विविध योजनांअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास प्रकल्पांसाठी तसंच पायाभूत सुविधांसाठी अर्थसहाय्य केलं जातं। त्याचबरोबर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरी आव्हान निधीची घोषणा करण्यात आली आहे। यातून ठाणे महापालिकेच्या कोणत्या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळू शकते याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ करणार असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले।
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत महोत्सवात पहिल्याच दिवशी पंडित विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं तर वेदश्री खाडीलकर ओक यांना युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. पंडित राम मराठे या माझ्या गुरुजींच्या नावानं मिळालेल्या पुरस्काराचा क्षण हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण आहे. तो मी कायम जपून ठेवीन अशा भावना पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. तर कलाकार हा गुरूंच्या आशीर्वादावर कलेला आकार देत असतो आणि आपल्या कलेनं रसिकांना भरभरून आनंद देत असतो. आपण ठाणेकर असून आजचा हा सन्मान घरचा असल्यानं अधिक आनंद होत असल्याचे उद्गार युवा पुरस्कार प्राप्त गायिका वेदश्री खाडीलकर ओक यांनी काढले. काही शहरं ही माणसे मोठी करतात तर काही माणसं शहर मोठं करतात. पंडित राम मराठे यांनी आपल्या संगीतानं ठाणे शहराला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या नावानं गेली 28 वर्ष सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दिलेली दाद आहे असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी यावेळी केलं. तसंच पुरस्कार प्राप्त दोन्ही कलावंतांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिका आयोजित संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा शुभारंभ काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दीपप्रज्वलन आणि नटराज पूजनानं करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास रंगमंचावर आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, पंडित अजय पोहनकर, पंडित राम मराठे यांचे चिरंजीव मुकुंद मराठे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोढे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त पद्मश्री बैनाडे, समिती सदस्य विवेक सोनार, रवी नवले आदीही उपस्थित होते. पंडित राम मराठे यांच्याकडून शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीतातील अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. जोड राग कसा मांडावा हे आपण त्यांच्याकडून शिकलो. पंडित राम मराठे यांच्या ठाण्यातील नादब्रह्म बंगल्यात आपलं वास्तव्य होतं. त्यांच्या नावानं ठाणे महानगरपालिकेनं सुरू केलेला हा महोत्सव अत्यंत मानाचा असून या महोत्सवात आपली कला सादर करणाऱ्या दिग्गज कलावंतांनी आणि रसिकांनी या महोत्सवाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या महोत्सवात आपण देखील अनेक कलावंतांना हार्मोनियमची साथ संगीत केली असल्यानं या रंगमंचावर हा पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद होत असल्याचं पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी नमूद केलं. तर वेदश्री खाडीलकर ओक यांनी आजवरच्या त्यांच्या प्रवासात साथ देणाऱ्यांचा उल्लेख करत ठाणे महानगरपालिकेनं पुरस्कारासाठी कलेची निस्सीम सेवा करणाऱ्या कलाकारांची निवड त्यांच्या कर्तृत्वावर केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले. राज्यस्तरीय पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे तर युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे.